मंडळी, दारू वाईट असते हे आपण लहानपणापासून ऐकत आलोय, पण काही घटना अशा असतात की त्या फक्त बातमी राहत नाहीत तर समाजाच्या जिव्हारी लागणारा प्रश्न बनतात. पुण्यामध्ये घडलेली विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूची घटना ही त्यापैकीच एक आहे. एका क्षणामध्ये 15 घरातले दिवे हे कायमचे विझले. काही लेकरं अनाथ झाली तर काही महिलांच्या कपाळावरचं कुंकू कायमचं पुसलं गेलं. या घटनेनंतर एक प्रश्न पुन्हा समोर आलाय की शेवटी सामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झालाय. पुण्यातल्या फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अचानक लोकांचे मृत्यू व्हायला सुरुवात झालेली. सुरुवातीला नागरिकांमध्ये एकदम जास्त भीतीचं वातावरण होतं. कुणी असं म्हणालं की ही भानामती असावी, कुणी म्हणालं काहीतरी विषबाधा झाली असावी. पण जसजशी चौकशी पुढे गेली तसं एक भयंकर सत्य समोर आलं. हातभट्टीची विषारी दारू अनेकांच्या जीवावर बेतलेली होती. मृत्यू झालेल्या अनेकांना आधी चक्कर येत होती, उलट्या होणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं अशी लक्षणं दिसली. काहींना रुग्णालयामध्ये नेलं, पण तोपर्यंत खूप जास्त उशीर झालेला. घरातून चालत बोलत गेलेली माणसं ही काही तासात मृतदेह बनून घरात येत होती. एका घरात एक नाही, दोन नाही तर तब्बल 4 मृत्यू झाले. या घरामधला आक्रोश पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकावा. आधी पिंपरी चिंचवड मध्ये मृत्यूचं तांडव झालं आणि नंतर सेम हेच तांडव हडपसर मधल्या काळेपडळ मध्ये झालं. या प्रकरणामध्ये योगेश वानखेडे नावाच्या व्यक्तीचं नाव समोर आलंय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तो बनावट दारू तयार करून विविध भागांमध्ये विकत होता. पुण्यातल्या विविध बागांमध्ये त्याचं कनेक्शन होतं. स्पिरिट आणि इथेनॉल सारख्या रसायनांपासून ही दारू तयार केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी त्यांच्या अड्ड्यावर छापे टाकून दारूचे कॅन हे जप्त केलेत आणि फॉरेन्सिक तपासाला सुद्धा दिलेले. पण मंडळी, इथे फक्त एका दारू विक्रेत्याला दोष देऊन प्रश्न संपत नाहीये. कारण स्थानिक महिलांनी याआधी सुद्धा या बेकायदेशीर दारू भट्टी विरोधात आवाज उठवलेला होता, पोलिसांमध्ये तक्रार केलेली होती. पण पुन्हा प्रश्न हा उभा राहतो की जर वेळेमध्ये कारवाई झाली असती तर हे 15 जीव कदाचित वाचले असते. सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असेल तर मग प्रशासन नेमकं जागं कधी होणार आहे? काही लोक असं सुद्धा म्हणतील की दारू पिणारेच होते ना, मग एवढा काय विचार करायचा आहे? पण हा विचारच खूप जास्त क्रूर आहे. कारण दारू पिणारा एकटा मरत नाही तर त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचं आयुष्य सुद्धा संपतं. त्या लहान मुलीला काय माहितीये की तिचा बाबा व्यसनामुळे गेलाय? त्या आईला काय माहितीये की तिचा तरुण मुलगा हा पुन्हा कधीच उठणार नाहीये? बघा, व्यसन करणारा हा नक्कीच चुकीचा आहे, पण त्याच्या पाठीमागे रडणारं कुटुंब, त्याचा या सगळ्यामध्ये काय दोष आहे? आज सुद्धा अनेक गरीब वस्त्यांमध्ये हातभट्टीची दारू ही खुलेआम विकली जाते, कारण ती स्वस्त असते. 2 वेळच्या जेवणासाठी संघर्ष करणारा माणूस आपल्या दुःखातून काही क्षण बाहेर पडण्यासाठी या विषाकडे वळतोय आणि नकळतपणे मृत्यूला जवळ करतोय. पण या सगळ्यामध्ये फायदा कुणाचा होतोय? दारू विकणाऱ्यांचा आणि त्यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचा फायदा होतोय. मुख्यमंत्री आणि प्रशासनानं या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिलेत. दोषींवर कारवाई सुद्धा होईल. पण प्रश्न फक्त कारवाईचा नाहीये, तर व्यवस्था बदलण्याचा आहे. प्रत्येक घटनेनंतर काही दिवस चर्चा होते, आंदोलनं होतात आणि नंतर सगळं काही जैसे थे होतं. पण ज्यांच्या घरातला माणूस गेलाय त्यांच्यासाठी ही जखम आयुष्यभराची आहे. म्हणून आज गरज आहे ती फक्त दोषींना शिक्षा देण्याची नाही, तर समाजाला सुद्धा जागं करण्याची. व्यसन ही फक्त सवय नसते, ती संपूर्ण कुटुंबाला आतून पोखरणारी आग असते. आणि ही आग जर वेळेत विझवली नाही तर अशा चितांवर अजून कितीतरी संसार जळताना दिसतील. बाकी तुम्हाला पुण्यातल्या आणि पिंपरी चिंचवड मधल्या या सगळ्या दारूच्या हटभट्टीच्या प्रकारावर काय वाटतंय? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लोकांना सतर्क करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.